अलीकडे टीनेजर्स इतके अबोल का झालेत? घरात शांतता, मनात वादळ. आपल्या किशोरवयीन मुलांचा एक न बोललेला आवाज आपल्याला जाणवतोय ना पालकांनो? आजकाल अनेक घरांमध्ये एक विचित्र शांतता असते. सगळे एकत्र बसतात पण संवाद होत नाही. आई वडील काहीतरी विचारतात तर मुलं फक्त ठीक आहे एवढंच उत्तर देतात. एकेकाळी घरभर गप्पा मारणारी, हसणारी मुलं अचानक अबोल का झाली आहेत? हा प्रश्न आज अनेक पालकांच्या मनामध्ये आहे. घरात तुमचं आणि तुमच्या मुलांचे असे हसतमुख असणारे फोटोज, आठवणी, सगळं काही आहे, तरीही काहीतरी हरवलं आहे. काय हरवलं आहे? तर ते म्हणजे आपल्या मुलांचं बोलणं. एकेकाळी आई ऐक ना, बाबा बघ ना, असं म्हणत मागं फिरणारी मुलं आज स्वतःच्या खोलीमध्ये स्वतःला बंद करून घेत आहेत. आपण विचारतो की काय झालं? तर उत्तर येतं काही नाही. पण खरंच काहीच नसतं का? की खूप काही असतं? किशोर वय म्हणजे फक्त वयाचा टप्पा नाही आहे, तर ते एक भावनांचं वादळ आहे. कारण मुलांना त्यांना काय वाटतं हे शब्दात नाही सांगता येत. या वयात मुलं स्वतःशीच झगडत असतात. मी कोण आहे? मी बरोबर आहे का? कोणी मला समजून घेईल का? त्यांच्या मनात खूप काही चालू असतं पालकांनो. पण ते बोलायला घाबरतात. मी बोललो तर समोरचा मला समजून घेईल का? असं त्यांना वाटतं. की मला चुकीचंच ठरवतील. कधीकधी आपण नकळत त्यांच्या मनावर जखमा करत असतो. तू असं का केलं नाहीस? तू असं का केलंस? तू काहीच नीट करत नाहीस. तो बघ किती चांगला आहे. ही वाक्य आपल्या दृष्टीने एकदम साधी असतात, पण त्यांच्या मनात खोलवर जाऊन ठसतात आणि मग एक दिवस ते ठरवतात की बोलण्यापेक्षा शांत राहिलेलं बरं. पूर्वी तिथे हसणं होतं, गप्पा होत्या. आज फक्त प्लेट्सचा आवाज आणि मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहणं. आपण एकमेकांसमोर बसलो आहोत पालकांनो, पण मनं खूप दूर गेली आहे. मुलं गेट टुगेदर्स टाळतात, नातेवाईकांपासून दूर राहतात, कारण तिथे त्यांना प्रश्न विचारले जातात. तुलना केली जाते. किती मार्क्स मिळाले? इतका काय शांत आहे तुमचा मुलगा? आणि मुलं आतून तुटत जातात. मित्रांमध्ये मात्र ते अगदी मोकळे होतात, कारण तिथे त्यांना कोणी जज करत नाही. तिथे ते जसे आहेत तसे स्वीकारले जातात आणि कदाचित म्हणूनच ते घरापेक्षा बाहेर जास्त बोलतात. पालकांनो, मुलांचं ऐकून घेणं खरोखर गरजेचं आहे. फक्त सल्ला देणं नव्हे, तर त्यांचं म्हणणं समजून घेणं महत्त्वाचं आहे. मुलं बोलायला लागली तर मध्येच त्यांना थांबवू नका. त्यांना पूर्ण व्यक्त होऊ द्या. त्यांच्यावर थोडा विश्वास दाखवायला हवा. दुसरं म्हणजे घरात एक मोबाईल टाईम आपण तयार करायला हरकत नाही. विशेषतः जेवणाच्या वेळेला कोणीही मोबाईल वापरणार नाही, एवढा तरी आपण एक नियम तयार करूया आणि तो पाळूया. त्यावेळेत सगळ्यांनी एकत्र मिळून जेवूया, गप्पा मारूया. सुरुवातीला कदाचित ऑकवर्ड वाटेल, पण हळूहळू हा संवाद वाढेल. घरामध्ये आपल्या मुलांशी आपण मनापासून बोललं पाहिजे. कदाचित तेही याच क्षणाची वाट पाहत असतील. तेव्हा पालकांनो, तुम्हाला जर त्यांचा सायलेंट मोड बंद करायचा असेल, तर आधी आपला लिसनिंग मोड चालू केला पाहिजे. घरातील शांतता आपल्याला जर मोडायची असेल, तर हा छोटासा प्रयत्न जरूर करून पहा. धन्यवाद.